स्वधाम्ना अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। देखा अनवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेली ओवी। भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान परमात्म्याला एका विचित्र अवस्थेत पाहिलं, पकडलं आणि त्याचं नवल ज्ञानोबाऱ्यांना वाटलेलं आहे। आणि ते नवल ते मना वास्तविक खाली बसा ना तुम्ही, काय हरकत नाही। देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे। हा मोह ज्ञानोबारायांना आवरला नाही इथपर्यंत आपण आलो होतो। एखादी गोष्ट आपल्याला नवलपरी जर वाटली तर ते आपल्याला स्वतः जवळ ठेवाविषयी वाटत नाही, ती वाटाविषयी वाटते, कुणाला तरी सांगाविषयी वाटते। आणि काय नवल आहे, काय ज्ञानोबारायांनी पाहिलेलं आहे आणि काय असं भगवान परमात्म्याने केलेलं आहे, याचा एक अर्ध्या तासाचा आपण सत्र आज आपण घेणार आहोत। वास्तविक आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ते एक वारकऱ्याचं घर आहे आणि आमचा असा दुराग्रह आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। या विश्वाच्या पाठीवर जर आज काहीतरी मंगल दिसतंय ना तर ते संतांमुळे दिसतंय, ते ऋषींमुळे दिसतंय, ते वारकऱ्यांमुळे दिसतंय असं आमचं ठाम मत आहे। आजही जर महाराष्ट्रामध्ये पाण्या वाचून कुणाचा जीव तडफडून जात नसेल तर हे उपकार वारकऱ्याचे आहेत, हे उपकार ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे अशी आमची श्रद्धा आहे। कदाचित आमची श्रद्धा भोळी बाबडी असू शकते, परंतु आमचा त्याच्यावर काय पूर्णपणे काय विश्वास आला लक्षात। आणि म्हणून ज्यांच्या ऋणातून असं शास्त्र हे पहा, शास्त्राकडे जर बारकाईने चिंतन केलं तर हिंदू जीवन पद्धतीमध्ये 3 ऋणांना फार महत्व दिलं गेलेलं आहे, आलं लक्षात। सर्वप्रथम ऋण कशाचे असतील तर देव ऋण आहे। प्रत्येक व्यक्ती हा देवाचा ऋणी आहे, कारण जेने हा जीव दिला दान। फार विस्तार करत नाही। भगवान परमात्म्याने तुम्हाला काय दिलेला आहे, जीव दिलेला आहे। भगवान परमात्म्याने तुम्हाला डोळे दिलेले आहेत आणि डोळ्यातली दृष्टी सुद्धा भगवान परमात्म्याने दिलेली आहे। बऱ्याच जणांना डोळे आहेत पण दृष्टी नाही, बऱ्याच जणांना कान आहे पण ऐकायला येत नाही, बऱ्याच जणांना जीभ आहे पण बोलता येत नाही। मग डोळे असणं आणि दिसणं, डोळे असणं ही प्रकृती आहे आणि डोळ्याने दिसणं ही भगवताचं काय दान आहे तुम्हाला, मला लक्षात। तुम्हाला सौंदर्य प्राप्त होणं, तुम्ही ससांग असणं हे भगवंताने दिलेलं तुम्हाला काय दान आहे आणि त्याच्यात तुम्ही ऋणी आहात, म्हणून देव ऋण मानले गेलेले आहे। आणि दुसरं ऋण मानलं गेलेलं त्याला ऋषी ऋण असं म्हणतात। काय म्हणतात, ऋषी ऋण। आणि म्हणून आपण कोणत्याही विवाहाच्या प्रसंगी म्हणा किंवा कोणत्याही कार्यामध्ये ज्यावेळेस आपण उद्युक्त होतो त्यावेळेस आपले जे काका असतात ते तुम्हाला विचारतात, सांगा बरं तुम्ही कोणत्या गोत्रामध्ये जन्माला आलात। ते गोत्र म्हणजे काय, मग कुणी सांगता आम्ही शांडिल्य गोत्रामध्ये जन्माला आलो, कुणी सांगता आम्ही वशिष्ठ गोत्रामध्ये जन्माला आलो, आपण सगळे मंडळी म्हणतो आम्ही कश्यप गोत्रामध्ये जन्माला आलो। म्हणजेच काय, ह्या ऋषींपासून आपला हा वंशावळ आतापर्यंत चालत आली। कारण ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मदेवाने जन्माला घातले मानसपुत्र, ते सगळेचे सगळे कोण होते, ऋषी होते। म्हणून नारद मुनी जयती जगती माया यस्य काया धवस्ते वचन रचनम एकम केवलम चाकलय्य द्रौपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवयम सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मी, असे ब्रह्मपुत्र असणारे नारद मुनी सुद्धा कोण आहेत, ब्रह्मपुत्रम आहेत। आलं लक्षात। सनत सनंदन सनातन सनत कुमार आदी जे आहेत ते सुद्धा काय आहेत, ब्रह्मपुत्रच आहेत। आणि हे जे ऋषी आहेत आणि ऋषी पासून उत्पत्ती आपली झालेली आहे, त्यांच्या कुळात जन्माला आलं। ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला येतात त्या कुळाचे ते काय असतात, गोत्रज असतात, आलं लक्षात। म्हणून तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आला तर मग तुम्हाला काय, तुम्ही काय सांगता, कश्यप गोत्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, आला लक्षात। आणि त्यानंतर कुणाचं जर ऋण असेल तर पितृऋण म्हणतो आपण त्याला, मातृपितृ ऋण। हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठं वैभवशाली संपत्ती काय आहे
ही संपत्ती आहे की ज्याने आपल्याला जन्म दिला त्यांना देव मानण्याची पद्धत आहे. आणि खरं सांगू का, प्रत्येक घरामध्ये देवाला जाणं कठीण होतं, शक्य नव्हतं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्याला आई पाठवली, त्याला वडील पाठवले, कारण त्याला प्रत्यक्षात जाता येणार नाही. म्हणून आई रूपी दैवत, वडील रूपी दैवत प्रत्येकाच्या घरात त्यांनी काय केलेले, पाठवलेले. आणि म्हणून ते जुनं भावगीत तुम्ही ऐकलं असेल, कधी वाचला असेल, कधी जुन्या कालावधीमध्ये रेडिओमध्ये ऐकला असेल, कुठे शोधिशी काशी अन रामेश्वर आणि कुठे शोधिशी काठी, नाही का काशी, हे कुठे शोधतोस तू? हृदयामध्ये असणारा जो भगवान परमात्मा आहे तोच कसा आहे, राहिला उपाशी. आलं लक्षात? मला हे सांगायचं आहे, तो हृदयातला जर कळत नसेल, हृदयातलं कळणं कठीण आहे. आलं लक्षात? हृदयातला जर कळत नसेल तर घरातला कळून घ्यावा, आणि हृदयातला आणि घरातला कळत नसेल तर मग प्रवचनाला यावं. प्रवचन त्यासाठी, मंदिर कशासाठी आहेत? घरातला देव कळत नाही म्हणून मंदिर आहेत. विषय लक्षात आला का? मग जो कधीतरी मंदिरामध्ये दिसेल, मंदिरातल्या दगडामध्ये त्याला देव दिसायला लागला का हळूहळू तो प्रत्येक दगडामध्ये देव शोधायचा प्रयत्न करेल, प्रत्येक माणसांमध्ये देव शोधायचा प्रयत्न करेल. आणि एक दिवस असा येईल की तो दुष्टामध्ये सुद्धा सज्जन शोधेल. कळते का काय म्हणतोय मी? आणि म्हणून त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याकरता, या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आजचा हा काय कार्यक्रम आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, गेल्या 1 महिन्यापूर्वी तुमची आमची आजी दिवंगत झाली. भगवान परमात्म्याने तिला जवळ बोलवलं आणि तिच्या पुण्यस्मरण 1 महिन्याचा कालावधी आहे, तिचं स्मरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आला लक्षात? म्हणून गंगा भागीरथी, ताराबाई, बाजीराव सिनलकर यांच्या स्मरणाकरता आपण या ठिकाणी उपस्थित. आणि अजून एक नवल सांगू का तुम्हाला? अजून एक नवल सांगतो. माझ्या आजीचं नाव सुद्धा ताराबाई होत. आणि आता विस्तार होईल पण सांगतो, कदाचित रेकॉर्डिंग मध्ये जाईल ते. माझ्या आजीने माझ्याकडून सेवा घेतली नाही, कारण त्यावेळेस आम्ही नेपाळ यात्रेत होतो. माझी आई, माझे वडील, मी, आमचा संपूर्ण परिवार कुठे होता? नेपाळ यात्रेमध्ये होता. म्हणजे आजीची सेवा करण्यात मला संधी मिळाली नाही. आणि ज्यावेळेस मला सकाळी बाबांनी फोन केला, 4 वाजता फोन केला आणि आमचं थोडंसं संभाषण झालं. त्यांनी सांगितलं, आज तुमच्या गीतेचं चिंतन ऐकलं आणि बरं वाटलं, मी तुम्हाला सकाळीच फोन करणार होतो आणि आज आपल्या आजीचा काय आहे, महिन्याचा कार्यक्रम आहे. आणि ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं त्यावेळेस मला असं वाटलं, ती आजी काय ही आजी काय वेगळी नाही, दोघांचं नाव एकच आहे. कुठेतरी सेवा केली तरी ती तिच्यापाशी काय होणार आहे, रुजू होणार आहे. म्हणून मी लगबगीने महाराजांना फोन केला आणि म्हटलं, चला गंगा वाहते, आंघोळ करून घ्या, स्वतःला सुशिरभीत करून घ्या, शुद्ध होऊन जाऊ, मुक्त होऊन जाऊ. आलं लक्षात? आणि मग आम्ही त्या निमित्ताने या ठिकाणी काय झालेलं आहे आणि बसलेलो आहे. आणि बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काय पाहिलंय आणि ज्ञानेश्वर महाराज काय आपल्याला दाखवतायत, त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायात ह्या ओवीचा खर्च करतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे. ज्ञानोबा म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे. खरं सांगू का, माणसाला चांगली गोष्ट असेल तर ती दाखवावीशी वाटते का नाही? महिलांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला आनंद केव्हा आहे? बाबा नवीन लग्न झालंय, पाडव्याचा कालावधी आहे आणि नवऱ्याला खूप कौतूहल आहे म्हणून त्यांनी नेहली महाराज त्या ठाण्याच्या साडीच्या दुकानामध्ये आणि सुंदर अशी पैठणी, ठसठशीत विणलेली अशी पैठणी घेतली. 5-50 हजाराची पैठणी घेतली. महाराज फार तिला आनंद झाला. आलं लक्षात? पण आल्यानंतर ती आता काय देवाऱ्यात ठेवणार आहे का? ती सगळ्यात पहिल्यांदा घालायच्या आधी तिथे ती काय करणार आहे? माहेरी फोन करणार. ऐकलं का ग आई, ऐकलं का ग ताई, आमच्या यांनी पहिल्या पाडव्याला मला काय घेतलेली आहे? साडी घेतलेली, पैठणी, ते पण अतिशय सुंदर. अच्छा दाखव बरं मला. हे बघ ना, तुला दाखवायसाठी तर फोन केलाय. हा जो तुला व्हिडिओ कॉल केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे? दाखवायसाठी केलेला आहे. आता मला खरं सांगा, घेण्याचा जास्त आनंद आहे का दाखवायचा जास्त आनंद आहे? घेण्यापेक्षा दाखवायचा जास्त आनंद.
घेण्यापेक्षा कशाचा जास्त आनंद आहे दाखव. एखादी नवल गोष्ट जर दिसली का मग माणसाला काय वाटतं, त्याचं अप्रूप वाटतं. आणि खरं सांगू का, आता परवा 2-3 दिवसापूर्वीची जी घटना झाली ती सुद्धा नवलाचीच आहे. वास्तविक नवलाची गोष्ट प्रत्येक क्षणाला होत असते, पण आपण पाहत नाही. नवल काय आहे? काल कितीतरी, परवाच्या दिवशी कितीतरी माणसं एका झटक्यामध्ये 200, 250, 300 माणसं गेली. आपण जिवंत, हे नवल आहे. आपण नवल म्हणून पाहत नाही, हा भाग द्या सोडून. पण या लोकाचं नाव काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकामध्ये आपण काय आहोत? जिवंत. किती मोठं नवल आहे. लोकाचं नाव काय? मृत्यूलोक. आणि त्या लोकामध्ये आपण कसे आहोत? याचा अर्थच काय? प्रत्येक गोष्ट नवलाची आपण पाहतच नाहीये. मला वाईट वाटतं महाराज, शहरातल्या माणसाला, राहणाऱ्या, जी शहरात माणसं राहतात ना, किंबहुना शहरात ज्यांचं बालपण चाललंय ना, त्यांना पाहून वाईट वाटतं. का वाईट वाटतं? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कधी असं बाहेर फिरल्यानंतर उमललेलं फूल, पाडाचा पिकलेला आंबा, आलं लक्षात, आणि ओढ्याला निर्झर वाहणारं खळखळतं पाणी, सकाळी काकड्याचा आवाज, सकाळी वारकऱ्यांचा ऐकू येणं, हे त्यांच्या नशिबातच नाही. आलं लक्षात. हे पण नवल आहे महाराज. साधं फुलं असतं, एवढंच बीज असतं, सगळ्यात मोठं झाड आहे ना, त्याचं सगळ्यात बारीक बीज आहे, ते नवल आहे. तुम्ही पाहिलं असेल, वडाचं झाड पाहिलं, वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाचं जर बी पाहिलं तर मोहरीपेक्षा सुद्धा लहान असत. मोहरीच्या दाण्याचा दशांश म्हटलं तर काय असतं, ते त्याच्यापेक्षा बारीक असतं. तिळाचा 10वा हिस्सा म्हटलं तरी चालेल. कशाचं बीज? वडाचं. पिंपळाचं पण पाहिलं असं, बारीक 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 फळं येतात, आणि त्याच्यापेक्षा त्याचं काय असतं? बारीक बीज असतं. विषय पहा, बीज लहान आहे पण वृक्ष किती मोठा आहे. नवल आहे का नाही महाराज? नवल आहे का नाही? किती म्हणून नवल सांगायचे. मी सांगितलं ना 3 दिवसापूर्वीची घटना, नवल सांगतोय, ऐका बरं का. देखा नवल तया प्रभूची, या विषयावर येण्यासाठी नवल समजून घ्या. लक्षात. 250 माणसे एका ठिकाणी जातात, पण त्या ठिकाणी एक माणूस येतो आणि त्याला खर्चच सुद्धा नाही, जिवंत बाहेर पडतो. पत्रकार विचारतात कसा, तो म्हणतो काय भगवंताची लीला असेल तर असेल, पण मला खर्चच लिहिलं सुद्धा नाही महाराज. देखा नवल तया प्रभूचे. किती मोठं नवल आहे का नाही? नवल सगळे जातात आणि आपण शिल्लक राहावं, याच्यापेक्षा काय नवल असावं? किती किती मोठं नवल आहे महाराज, किती मोठं नवल आहे. आता तुम्हाला त्याच्या पुढे सांगू. कोरोना आला, शेकडो लोक मेली. अहो, जे घरात राहिले ते वाचले, आणि जे हॉस्पिटलमध्ये गेले ते मेले. किती मोठं नवल आहे. हॉस्पिटलमध्ये जे गेले ते कशासाठी गेले होते? जगायसाठी गेले होते. आणि जे घरी राहिले ते कशासाठी राहिले होते? मेलो तोही चालेल, पण घरात मरेल. जे घरात राहिले ते जगले, आणि जे हॉस्पिटलमध्ये गेले ते काय झाले? मेले. देखा नवल तया प्रभूचे. कळतं का मी काय म्हणतोय? किती मोठं नवल आहे. आणि ह्या नवलांचं बारकाईने चिंतन केलं जर झालं तर ही रात्र सुद्धा काय होणार नाही? पुरणार नाही. किती किती म्हणून नवल सांगावं. आलं लक्षात. जिच्या पोटी जन्म घेतला, 9 महिने तिच्या पोटामध्ये राहिला, आणि तिच्या बोटाला धरून चालू लागला, तिच्या बोलण्याने बोलू लागला, तिच्या संगोपनाने शरीर धष्टपुष्ट केलं, मोठा झाला, आणि आता म्हणू लागला आई तू बोलायचं नाही, ती म्हणते तेच काय नवल आहे नाही. आता हे काही, हे वेगळं नवल नाही महाराज. हे प्रत्येकाच्या घरातलं काय आहे? नवल आहे. आलं लक्षात. आणि अशी नवलाची गोष्ट झाली. आता फार नवल सांगू का तुम्हाला? सोपं सांगतो. शेजारच्यांची भांडणं झाली, आणि धुमशान भांडणं चालली असली, आणि एका बाजूनी तुमच्या शेजारणीची खूप भांडणं चालली आहेत, आणि इकडे तुमच्या शेजारीन काय मात्र दरवाजा लावून गाढ काय झालेली आहे? झोपलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करसाल? तिचा दरवाजा ठोकसाल. पहा पहा शेजारणीची काय चालल्यात? भांडणं चालल्यात. भांडणं पाहण्यात आनंद आहे म्हणून पाहतो का नाही भांडणं?
भांडणं पाहण्यात किती आनंद आहे महाराज. मोबाईल चालू टीव्ही चालू करा, प्रत्येक चॅनेलवर आज काय झालं, इस्रायल आणि इराणचं काय झालं, युद्ध झालं. मागे परवा दिवशी काय झालं, तर युक्रेन आणि रशियाचं काय झालं. म्हणजे भांडणं पाहायला माणसाला काय, नुसतं पाहायला नाही, दाखवायला पण आनंद वाटतो माणसाला. काही वेगळं काय घडत असले, माणूस कधी दाखवतो ज्यावेळेस वेगळं असेल, विशेष असेल, तर ते स्वतः तर पाहतोच आणि त्या दुसऱ्यांना पण काय करतो, दाखवतो. म्हणजे ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीच्या या ओळीमध्ये पहिला जो शब्द खर्च केलेला आहे तो देखा. काय शब्द केलेला आहे खर्च, देखा. देखा नवलच या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण पार्थाचे करीत असे. मी चॅलेंज देऊन सांगतो, अर्ध्या तासाने तुम्हाला ज्यावेळेस हे प्रवचन संपेल त्यावेळेस रात्री तुमच्या डोक्यात ही देखा नावाची ओवी राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज. देखा नवलत या प्रभूचे. ज्ञानेश्वर महाराजांची एक स्वतंत्र प्रतिभा आहे. आता विषयावर येतो. विषय असा आहे की भगवान परमात्म्याच्या गीतेवर टीका करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. टीका करण्यासाठी म्हणजे भाष्य करण्यासाठी, त्याचा अनुवाद करण्यासाठी बसलेले आहेत. पण भगवंताने किंवा गीतेमध्ये ह्या विषयाचं वर्णन नाही. ही ज्ञानोबारायांची स्वतंत्र प्रतिभा आहे. कारण ज्ञानोबाराय आत्ता 750 वर्षापूर्वी जन्माला आलेले आहे आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती 5500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली आहे. पण 750 वर्षापूर्वी जन्माला आलेले जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांनी 5000 वर्षापूर्वी काय घडलंय ते पाहतायत आणि त्यांनी जे पाहिलंय ते तुम्हाला दाखवतायत. देखा नवलत या प्रभूचे. हे नवलच आहे का नाही. घटना घडली 5000 वर्षापूर्वी, तुम्ही जन्माला आले 700-800 वर्षापूर्वी आणि तुम्ही ती घटना पाहिली जी भूतकाळात झाली. हे नवलच आहे का नाही. आल्या लक्षात. हा, आणि ते निस्ती पाहिले नाही, ती दाखवली सुद्धा. गीतेमध्ये अनेक नवल आहे. तुम्हाला खरं सांगू का, आता त्याला नवल नाही मानणार, पण एक 20 वर्षापूर्वी जर ही गोष्ट सांगितली असतील तर त्यांना ती नवलच वाटली असती. आल्या लक्षात. गीतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा धृतराष्ट्राने प्रश्न केला आहे आणि संजयाने त्याला उत्तर दिलेलं आहे. धृतराष्ट्र काय म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हे संजय, ह्या धर्मक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने माझ्या आणि पांडवाचे जे एकत्रित झालेली मुलं आहेत ते काय करतायत बरं, असा प्रश्न विचारलाय हस्तिनापुरामध्ये, अर्थात आत्ताच्या दिल्लीमध्ये. आणि घटना घडते कुठं, कुरुक्षेत्रामध्ये 200 किलोमीटर लांब. कुणाला विचारलंय, संजयाला. संजय कुठे बसलेला आहे, हस्तिनापुरात बसलेला आहे. आणि त्याला विचारलेले आहे काय नवल आहे. हे नवल आहे की त्याला इथं बसून तिथलं दिसतंय. इथं बसून काय होतंय, तिथलं दिसतंय. आलं लक्षात. हे नवल आहे. म्हणून संजयाला 2 विद्या प्राप्त आहेत, एक दूरदर्शन आणि एक दूरश्रवण, दूरध्वनी. आलं लक्षात. आता मात्र त्याचं काही नवल राहिलेलं नाही, कारण अगदी 250 रुपयाचा रिचार्ज केला तर महिनाभर आपण दूरदर्शन आणि दूरश्रवण करू शकतो. करू शकतो की नाही करू शकत. हा, आपल्याला अगदी 250 रुपये दोन्ही विद्या काय झालेल्या प्राप्त झालेल्या. मला काय सांगायचंय, ज्ञानोबारांनी ती घटना पाहिली आणि ज्ञानोबारांना विशेष वाटलं. ज्ञानोबारांनी काय विशेष वाटलं, काय अर्थ आहे ज्ञानोबारांच्या या बोलण्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात, पहा देखा नवल तया प्रभूचे. हा, त्या भगवंताचं नवल पहा. प्रभू म्हणजे मालक. प्रभू म्हणजे काय, अलीकडे आपण मिस्टर म्हणतो, हजबंड म्हणतो, पूर्वी मालक असायचे घरामध्ये. आलं लक्षात. किंबहुना पूर्वी घरांना मालक असायचे. दोन्ही वाक्यांचा अर्थ समजून घ्या, रात्रभर चिंतन करा, कळाला तर बरंच होईल. आलं लक्षात. घराला पण मालक होते आणि घरात सुद्धा काय होते, मालक होते. आलं लक्षात. मग ते मालक म्हणजे काय, प्रभू. आलं लक्षात. आता आपण मालक नाही, आपण पतिदेव आहोत, फार फार तर 1-2 वर्षासाठी, 10 वर्षासाठी. म्हणून विनोद आणि कीर्तनकार मंडळी सांगत असतात की पहिल्या वर्षी लग्न झालं का पतिदेवांची ही पत्नी काय करत असते, ऐकत असते. दुसऱ्या वर्षी मात्र पत्नी सांगत असते आणि नवरदेव काय करत असतात, ऐकत असतात. तिसऱ्या वर्षीपासून हे दोघे एकमेकांना सांगत असतात आणि सगळा माडा कॉलनी ऐकत असते. याचा अर्थच काय, आपण आता कोणाचे मालक राहिलेलो
नाही. पण भगवान परमात्मा हा काय प्रभू आहे. प्रभू या शब्दाचा दुसरा एक अर्थ सर्व सत्ताधारी. आलं लक्षात. आपल्याकडे सत्ता आहे पण लिमिटेड आहे. ज्याला मराठीमध्ये सांगायचं म्हणजे सीमित. संस्कृत मध्ये सांगायचं झालं तर अपर्याप्त. आलं लक्षात. पण भगवंताकडे जी सामर्थ्य आहे ते पर्याप्त आहे. आलं लक्षात. म्हणून जेने हे विश्व निर्मिले आणि आदी पदाने पाहून झाडाचेही काय वृक्षाचेही पाने हाले ज्याची सत्ता राहिली अनंत मग कोठे. सगळ्या जीवांचा करीतो सकल जीवांचा करीतो सांभाळ. अनेक प्रमाणे देता येतील की हे चालणारा बोलवणार काय देखावी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. सगळे जी सगळी विशेषणं आहेत ती भगवान परमात्म्याकडे आहे. कारण भगवान परमात्म्याकडे 3 शक्ती आहेत शास्त्रानुसार पाहिलं गेलं. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. याचा विस्तार करत नाही. सामान्य साधकांसमोर चिंतन मांडतोय, सामान्य भाषेत मांडूया. आलं लक्षात. आणि म्हणून प्रभू आहे, भगवान परमात्मा आहे, सामर्थ्यशाली आहे. आलं लक्षात. आता एवढा मोठा आहे पण काय करतोय ते करताना पाहिलेलं आहे. काहीतरी कर्म करतोय इथं भगवान परमात्मा. आणि ते कर्म पाहिल्यानंतर ज्ञानोबांना त्यांचा हेवा वाटलेला आहे. काय वाटलेला आहे? हेवा वाटलेला आहे. आणि मग तो हेवा त्यांच्या मनात न ठेवता त्यांना सांगावासा वाटलेला आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. ज्ञानोबा म्हणतात अद्भुत प्रेम आहे भगवंताचं भक्तावर. काय विशेष प्रेम आहे. याचं कारण असं आहे किती मोठा भगवान परमात्मा आहे. असं म्हणतात की आपण फक्त एकच सूर्यमंडलामध्ये राहतो. या सूर्यमंडलामध्ये काहीतरी 12-13 ग्रह आहे. पूर्वी असा आपला ग्रह होता की ग्रह किती आहेत? 9. बरोबर की नाही. पण आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे जसं पृथ्वीचा एक चंद्र आहे तसा ज्युपिटरचा एक चंद्र आहे. असे 2-3 चंद्र आहेत. 2-3 उपग्रह आहेत. नेपच्यून आहे, प्लुटो आहे. आलं लक्षात. या सूर्यमंडलामध्ये 12 ग्रह आहेत. आलं लक्षात. आणि आता आपला शोध चालू आहे की गुरुवर पाणी मिळतंय का, मंगळावर पाणी मिळतंय का, चंद्रावर तर पाणी नाहीये हे कळालेलं आहे आता. आलं लक्षात. 2-3 दशकांपूर्वीच त्याचा शोध लागला. पण या एका ग्रहमंडलाचं सूर्यमंडलाचं चिंतन केलं. असे हजारो सूर्यमंडल या एका गॅलेक्सीमध्ये. आपली ही जी मिल्की गॅलेक्सी आहे त्याच्यामध्ये अनेक सूर्य आहेत. म्हणून तुम्ही जर बाहेर आता ते तुमचं नशीब नाही किंवा आपण पाहिलं आपल्या मुलांचं नशीब नाही. कारण आपण मुंबईला जन्माला आलो किंवा कर्मभूमी आपली मुंबई झाली. त्याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये मुलांना पौर्णिमेचा चंद्र पाहायला मिळेल का नाही ही शंकाच आहे. आलं लक्षात. किंबहुना चांदण्या मिळतील का नाही पाहायला हे शंकाच आहे. कारण खूप लाईट आहे त्याच्यामुळे चांदण्या दिसतच नाही, तो चंद्र दिसतच नाही. आलं लक्षात. आणि मग सांगायला सुद्धा लोकांना मुलांना जर सांगितलं की बाबा पौर्णिमेच्या कालावधीमध्ये समुद्राला भरती येते ते मुलांना कळणार नाही त्या चंद्राचं आणि त्या सागराचं काय नातं आहे. आलं लक्षात. पण विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की आभामंडलामध्ये या आकाशगंगेमध्ये जेवढ्या म्हणून तारे तुम्ही ज्यांना समजताय ते तारे मुळी नाहीच तर ते काय आहेत? सूर्यच आहेत. पण अति दूरत्वात आपल्यापासून खूप लांब असल्यामुळे आपल्याला ते काय वाटतायत? तारे वाटतायत. आलं लक्षात. असे अनंत असा एक आपली गॅलेक्सी आहे. अशा अनंत गॅलेक्सी ज्याला आपण काय म्हणतो ब्रह्मांड. आलं लक्षात. मराठीमध्ये काय त्याला शब्द आहे? ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड कोणाच्या उदरामध्ये आहेत महाराज? अनंत ब्रह्मांड उदरी. आलं लक्षात. म्हणजे ज्याच्या अनंत ब्रह्मांड एवढे मोठे ब्रह्मांड आहेत ते अनंत ब्रह्मांड भगवंताच्या कुठे आहेत महाराज? पोटात आहेत. पोटात जाऊ दे ओठात आहेत. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने माती खाल्ली ना त्यावेळेस आई म्हटली की काय रे कृष्णा काय तुला लाज बीज? अरे आपल्याकडं एवढ्या गोधन असताना घरामध्ये दूध दह्याचे डेरे भरलेले असताना एवढं ओथंबून सगळं दूध दही तूप लोणी वाहत आहे हे असताना तुला माती खावीशी वाटणं तुला कळतंय का कृष्णा? असं वागणं तुझं बरं आहे का? उघड बरे मुख तुझं. उघड तोंड. उघड म्हटल्यानंतर नाही तोंड काय उघडायला तयार नाही. वर म्हणाल मी नाही खाल्ली. कोणी खाल्ली? बलराम दादा खोटं बोलतो.
बळीराम दादानी खाल्लेली आहे माती, मी खाल्लेली नाही. आई तुला तर माहितीये ना, हा बळीराम दादाच काय आहे, हा जो मोठा आहे ना हाच खोडकर आहे. मी खूप गरीब आहे, मी खूप चांगला आहे. आलं लक्षात, मी काय माती खाल्लेली नाही. म्हणजे लबाडा सगळ्या जगाला जसं फसवतो तसं मला फसवतो असं वाटेल का तुला? हा, तू त्या ध्रुवाला कुठं फसवलं नाही का, त्याला क्षीरसागर दिला तू, त्याला जसं फसवलं तसं तू मला फसवेल असं तुला वाटलं का? अजिबात फसणार नाही तुझ्या या सगळ्या बोलण्याला. चल उघड बरे. आणि मग भगवान परमात्म्याने जसं का तोंड उघडलं, त्या उघड्यामध्ये उघड्या त्या सगळ्या यशोदेने काय पाहिलेलं आहे, या भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये काय आहे, संपूर्ण ब्रह्मांड आहे. अनेक ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडामध्ये आपलं ब्रह्मांड आहे, त्या आपल्या ब्रह्मांडामध्ये आपला सूर्य आहे, आपल्या सूर्यामध्ये एक पृथ्वी आहे, त्या पृथ्वीमध्ये एक ब्रज आहे, त्यामध्ये एक मथुरा आहे, त्या मथुरात एक छोटस गाव काय आहे, गोकुळ आहे. आणि त्या गोकुळामध्ये नंदाचा वाडा आहे. आणि त्या नंदाच्या वाड्यामध्ये ती यशोदा कृष्णाला विचारते, उघड बरे तोंड, तू माती खाल्ली का? हे कोण पाहत आहे? यशोदा भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये पाहते. महाराज आश्चर्यचकित झाली, एवढा मोठा आहे भगवान परमात्मा. किती मोठा आहे सांगू? अनंत डॉक्टर झाले आणि अनंत कालावधीपासून रिसर्च चालू आहे, संशोधन चालू आहे, पण तरीही त्यांना कळायला तयार नाही की या शरीरात म्हणजे आतमध्ये येतो कोण आणि शरीराच्या बाहेर जातो कोण. आलं लक्षात? किती मोठा असेल तो. एवढी मोठी संसाधनं झाली, पण अजून जीवाला पकडण्याचं, देवाला पकडण्याचं यंत्र अजूनपर्यंत कुणाला सापडलेलं नाही. किती मोठा असेल बरं तो. आलं लक्षात? अनेक योगी होऊन गेले, अनेक योग्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाही. किती असेल बरं मोठा तो. अनेक चिंतकांच्या चिंतनामध्ये येत नाही, अनेक मननकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही येत नाही तो महाराज. म्हणून योग्या मुनिजन ध्यानी, आलं लक्षात, असा दुर्लभ असणारा योगिया, दुर्लभ असा योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा, जे सगळी मंडळी आज तसं जर पाहिलं तर सगळं विश्व कोणाची सेवा करतंय महाराज? देवाची सेवा करतंय का नाही? अहो हिंदू तर तेवढे करत नाहीत महाराज, मुसलमान त्याच्यापेक्षा जास्त करतात महाराज. काय देवाची सेवा करतात मुसलमान लोक महाराज? त्या देवाला भेटायसाठी छातीला काय बांधतात, बॉम्ब बांधतात आणि स्वतः फुटून जातात. आलं लक्षात? कशासाठी? अल्लाह, अल्लाह दिखावे, अल्लाह देखे, अल्लाह खिलावे, अल्लाह खाए. आलं लक्षात? आणि मग ते अल्लासाठी महाराज. किती महाराज जगातला असं असा माणूसच नाही की तो काय करत नाही, देवाची काय करत नाही, सेवा करत नाही, देवाला काय करत नाही, मानत नाही. आलं लक्षात? काही गरजेपुरतं मानतात, काही खरोखर मानतात. आलं लक्षात? गरजेपूर्ण मानणं म्हणजे काय असणं? प्रॉपर्टी पुरता बाप. गरजेपुरतं मानणं म्हणजे काय? प्रॉपर्टी पुरता बाप. आलं लक्षात? आणि खरोखर मानणं म्हणजे काय? प्रॉपर्टी नसताना सुद्धा जीव लावणं, सांभाळणं, याला म्हणतात खरोखर काय? प्रेम आहे. खरोखर काय? निष्ठा. काही मिळत नाही वारकऱ्यांना, 15 दिवस घरदार सोडून जातात. अशा पावसामध्ये झोपतात, कधी झोपही लागत नाही, मोबाईल नसतो, खाण्यापिण्याची अक्षरशः वाताहात झालेली असते. तरीही आषाढ महिन्याच्या आधीच ज्यावेळेस वर्षा ऋतू पडायला सुरुवात होते, नभामध्ये ढग दाटून येतात आणि जवळजवळ कॅलेंडर मध्ये तो वारकरी येतो आणि पाहतो, कधी येते, कधी येते, काही येता देखे ना माझा माय बाप, घटिका मोठे दिवस लेखी धरून या माप. आता मला खरं सांगायचं, किती हो वारकऱ्यांना पगार आहे? एवढं तुम्ही पायी जाता, एवढं तुम्ही पंढरपुरामध्ये जाता, काय मिळतं तुम्हाला? म्हणून नवीन पिढी या जुन्या पिढीला काय म्हणतात, काय मूर्ख माणसं आहेत, त्यांना काय कळत नाही, काय काम धंदे सोडायचे, कुठं पावसात जाऊन काय करायचे, रात्र काढायचं. त्यांना विचारा, ते समाधानी आहेत. ते काय आहेत? समाधानी. तू एक दिवस काम सोडून घरी राहा बरं, 50 फोन येतील. काय झालं रे, त्या खात्याचं काय झालं, त्या कस्टमरचं काय झालं, हे पुढं काय झालं, ते पुढं काय झालं. पूर्वीची माणसं समाधानी होती, घरी आल्यानंतर घरची होती. कळते का काय म्हणतोय मी? पूर्वीची माणसं फार भाग्यशाली होती, ज्यावेळेस ती घरात यायची त्यावेळेस ती घरची असायची. आता माणूस घरात असतो,
पण काम कुठलं करत असतो? ऑफिसच करत असतो. मग आता मला खरं सांगा, भाग्यवान तेच का आपण आहे? तीच माणसं भाग्यवान आहेत की ज्यांच्या आता उतरती कळा लागलेली आहे. आलं लक्षात? वो निकल गए हम फस गए. आपण लेट जन्माला येऊन काय केलेलं आहे? आपलं जीवन काय घातलेलं आहे? धोक्यामध्ये घातलेलं आहे महाराज. काहीच समाधान नाही. लोक पॅकेज सांगतात हो, पण त्याच्या पाठीमागची जी यातना आहे ते सांगत नाही महाराज. नाही सांगत. 2 दिवस राहू शकत नाही. राहिला तरी तुम्ही स्वयंपाक बाथरूम मध्ये गेला तरी मेल मधून तुम्हाला काय करावा लागतो? रिप्लाय द्यावा लागतो. जर नाही रिप्लाय दिला तर फोन येतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं जातं. तुम्हाला किती पगार आहे? तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर दुसऱ्यांना आम्ही ठेवू. नाईलाजाने करावं लागतं का? तर फ्लॅट घेतलेला असतो जगाला दाखवण्यासाठी. 1 कोटीचा फ्लॅट घेतलेला आहे. तिथे दुर्भाग्य आहे 1 कोटीचा. आपने खातिर महल बनाया, आपही जाकर जंगल सोया. कळतंय का काय म्हणतोय मी? आलं लक्षात? स्वतःसाठी म्हणतो वा 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 वा. अरे गावाकडं जेवढं तुझं या मुंबईच्या याच्यामध्ये जेवढं घर आहे ना, तेवढं गावाकडं तुझी मोरी. अरे या ताजमहल म्हणून तुला जो गळ्यात घातलेला जो फ्लॅट आहे ना, त्याला विसर. आणि त्या गावचं जेवढं अंगण आहे ते पहा किती मोठं आहे तुझं. पण महाराज असं सांगितलं का नाही कळत. मला सत्य सांगू नये. आजकाल सत्य सांगणं सुद्धा काय होऊन बसलेलं आहे? कठीण होऊन बसले. थोडा आवाज पुढे करा, म्हणजे काय होईल? आवाज आपल्याला ऐकू. दरवाजा थोडा पुढे करा. तर काय सांगत होतो मी? देखा नवलतया प्रभूचे. असा एवढा मोठा व्यापक असणारा भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या गवळ्यांच्या घरी जातो आणि त्या गवळ्यांच्या पोराबरोबर चिवळे तुकडे खातो, त्यांच्याबरोबर काला करतो. गवळ्यांची ताकफिरी कोण पुढे चांगली असं तुकोबारांनी शब्द खर्च केलेले आहेत. नवले का नाही महाराज? नवले का नाही? एक तुम्हाला खरं सांगू का नवल काय? कल्पना करा की आपण सगळं आता माडा कॉलनी सगळी माणसं एकत्र झालेली आहेत आणि त्या ठिकाणी इकडून तिकडून नाही, डायरेक्टच पंतप्रधानाची गाडी याच्यामध्ये यावी आणि आल्या आल्या म्हणावी, हो ते सुरेश सेनलकरांचं घर कुठे हो? आणि डायरेक्ट आल्यानंतर डायरेक्ट तुमच्याशी काय करावं? हस्तोलंद करावं, हात मिळवावा. महाराज काय होईल महाराज? नवल होईल का नाही? हा, सगळं जग कुणाकडे जाईल महाराज? कुठे हो? अहो ते पंतप्रधान निघून जाईल 17 दिवस, यांना तर ते पत्रकार शोधत बसतील. आले? कधी आले? कसे बसले? काय बोलले? नाही का? तुमचा त्यांचा संबंध काय? नवले का नाही? तसंच हे महाराज. त्या जगामध्ये कितीतरी महाराज लोक आहेत. लोक म्हणजे व्यक्ती नाही म्हणत आहे, लोक म्हणजे लोक, म्हणजे मृत्यू लोक आहे ना तसे कितीतरी. म्हणजे त्याचा आकडा सांगू का? वरती 7 आणि खाली 7. अलग स्वर्ग लोक किती आहेत? 7 लोक आहेत. आणि पाताल लोक किती आहेत? 7 लोक आहेत. म्हणून ज्यावेळेस तुम्ही ब्राह्मण कधी काकांबरोबर लग्नाच्या वेळेस बसले असणार, तुम्हाला सत्यनारायणच्या पूजेला बसलेले तुम्ही सगळेजण बसलेले. मग त्यावेळेस ते म्हणतात म्हणा स्व जन तप सत्य म्हणतात का नाही? मग तुम्ही मागे म्हणता काकांना म्हणता म्हणा स्व. ते काय आहेत? स्व जन तप हे सगळे जे काय आहेत ते स्वर्ग लोक आहेत. आलं लक्षात? आणि अतल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ हे काय आहेत? खालचे लोक आहेत. आलं लक्षात? हे खालचे काही लोक आहेत. 21 स्वर्गाची सत्ता धरली मातू आपल्या हाता असं म्हणताना हे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांचा अधिपती कोण आहे? म्हणून आता तुम्ही सगळेजण गीतेचे अभ्यासक आहात, चांगले शिक्षित आहात, सुशिक्षित आहात. आपण ध्यान करत असताना गीतेचं म्हणतो ना, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम, इथपर्यंत यायचं होतं मला. हा भगवान परमात्मा कसा आहे? जगाचा आधार आहे. विश्वाचा काय आहे? आधार आहे. आणि हा भगवान परमात्मा, एवढा मोठा भगवान परमात्मा, आणि ज्ञानोबा म्हणतात करतोय काय? अर्जुनाची घोडी धुतोय. काय करतोय हा? तर अर्जुनाच्या त्या घोड्यांमध्ये असलेल्या ते अस्तबल आहे, त्या अस्तबल मध्ये पडलेल्या घोड्यांची जी विष्ठा आहे त्याला आपण काय म्हणतो? लीद म्हणतो. आलं लक्षात?
तर लीट काढतोय. कोण काढतोय? भगवान परमात्मा. आता वास्तविक तसं जर पाहिलं तर भगवान परमात्मा कोण आहे? राजा आहे. अगदी लौकिक अर्थाने जरी पाहिलं तरी तो द्वारकेचा कोण आहे? राजा आहे. असा हा द्वारकेचा जो राणा आहे तो कोणाच्या घरी आहे? पांडवांच्या घरी. देखा नवलत या प्रभूचे. भगवान परमात्मा किती प्रेम करतो सांगू? ज्ञानोबरायांनी भिंतीला म्हणावं तू चाल, आणि भगवंतानी ती भिंत ओढावी. ज्ञानियांची भिंत अंगे उडी मारत. देखा नवलत या प्रभूचे. अजून सांगू? कबीर, अरे काय तो कबीर ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला, मुसलमानांच्या संगतीत राहिला, मस्जिदीमध्ये राहिला, आणि तो शेला घ्यायचा आणि विनायचा, आणि कंटाळा आला का अर्धवट शेला राहील म्हणून भगवान परमात्मा त्याचा शेला घ्यायचे आणि काय करायचे? कबीराच्या मागे शेले विणले. अहो फार काय सांगावा. तो मुसलमान म्लेंच त्याच्या जातीत जन्माला आला, निकृष्ट कर्म करणारा सजन आला लक्षात. तो ज्यावेळेस तो मांस विकायचा धंदा असल्यामुळे तो विकायचा, पण विकत असताना प्रभू स्मरण करायचा. आला लक्षात. आणि प्रभू स्मरण करत 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 एवढं प्रेम जडलं भगवंताशी त्याचं, आणि भगवंताचंही त्याच्याशी जडलं. तर अशी परिस्थिती झाली की खूप गर्दी व्हायची. रविवारचा दिवस आलेला आहे, खूप गर्दी होणार, आणि मग एवढे सगळे ग्राहक एकट्याला सजनला सांभाळता येणार नाही. भगवान परमात्मा रूप बदली करायचे आणि तराजवर उभं राहायचे. सजन कसाया विकू लागे मास. अहो फार काय सांगायचं. आपल्या आरणला चला, आलं लक्षात. काय तो सावता कधी पंढरपूरला गेला नाही गेला, कधी वाटलं गेला नाही गेला. शेती करायची, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, आणि अशी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. असं मस्तपैकी शेती करायची, माळवं पिकवायचं, सुंदर अशी शेती करायची, आणि नामस्मरण करायचं. मात्र नामस्मरण करायचं म्हणून आमचे प्रेमानंद स्वामीजी फार सुंदर सांगतात की काय केलं पाहिजे माणसानी? नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आमच्या वृंदावनातली एक म्हण आहे, एक गीत आहे, लोकगीत आहे, पण खूप भक्तिगीत ज्याला आपण म्हणू, खूप सुंदर आहे. जिस देश में जिस भेष में परवेश में रहो, राधारमन 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 कहो. जिस देश में, ज्या देशात राहताल, जिस भेष में, ज्या कपड्यामध्ये असाल, परवेश में रहो, राधारमण 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 कहो. सारखं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, सारखं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अहो आमचे नाथ महाराज तर सांगतात, चांगलं कर्म करत असताना तर भजन कराच, यात काय नवले. भांडणचा कांडचा हरी बोला. तुम्हाला भांडण करायची असली तरी काय म्हटलं पाहिजे? अहो काय तुम्हाला काय द्यायचंय का? हरी बोला. काय घ्यायचंय का? हरी बोला. हरी बोला देता, हरी बोला घेता. आता फार काय सांगू, सर्व कार्य करीता हरी बोला. काय तुम्हाला जे करायचे ते कार्य करताना काय म्हटलं पाहिजे? हरी म्हटलं पाहिजे. आणि सावंत महाराज नामधारक, ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे नामधारकांची भूमी. स्वतः भक्ती माता भागवतामध्ये सांगते की उत्पन्न द्रविडेचा वृद्धिं कर्नाटके गता, क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. क्वचित क्वचित महाराष्ट्रामध्ये तर एवढी अलौकिक भक्ती होते की बासरे बास. आणि मग महाराज त्या आरणमध्ये जन्माला आलेला सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सावता नामस्मरणाने एवढा मोठा झाला की शेती करत 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 वास्तविक वैष्णवांसाठी तर कांदा त्याज्य, वैष्णवांसाठी लसूण त्याज्य. चातुर्मासात साधक मंडळी तर कांदा लसूण सुद्धा खात नाहीत. आयुष्यभर जैन मंडळी कांदा लसूण खात नाहीत. असा कांदे पिकवणारा सावता, पण नामस्मरणाच्या जोरावर महाराज काय भगवंताचं प्रेम घडलं. देखा नवलत या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण पार्थाचे करीत असे. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे महाराज. मग त्या माळ्याने काय करायचं? गवत काढायचं, आणि हा दुसरा माळी यांनी काय करायचं? सगळं गुट उचलायचं आणि बांधावर नेऊन टाकायचं. महाराज लाच सोडली भगवंतानी, महाराज लाच सोडली. अरे असं कुठं वागायचं असतं का? माणसाने आपल्या मर्यादेने वागावं.
एवढं तुम्ही ज्या उंचीवर आहे त्या उंचीचं काम करावं माणसाने. काहीतरी करावं का, काही करावं का. अरे तुला लाज वाटली पाहिजे. ही सगळी साधू संत मंडळी घरदार बायका पोरं सोडून तुझं चिंतन करत बसले. तू त्यांच्या मनात सुद्धा जात नाही, तू तुझ्या स्वप्नात सुद्धा जात नाही, आणि इकडे मात्र त्या जनाईच्या गावड्या थापायला जातो. लाज आहे तुला. पण ज्ञानोबा म्हणतात यात तर नवल आहे. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य पण पार्थाचे करीत असे महाराज. काय नवल आहे सांगू. सगळ्यात खालचं काम काय असतं महाराज. सगळ्यात खालचं काम आलं लक्षात. एखाद्या असौच अवस्थेमध्ये एखाद्याने संग केला की त्याला काय पाळावं लागतं. सुतक. ते सुतकाचं काम सगळ्यात खालचं काम. कळतंय का. म्हणून आपण जर मड्याला हात लावला तर आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय घरात सुद्धा आपल्याकडे घेत नाहीत महाराज. म्हणजे एवढं खालचं काम. ते सुतकाचे जीवनामध्ये दोन सुतक आहेत. एक जात सुतक म्हणतात आणि एक मृत सुतक म्हणतात. आता मृत सुतकाच्या वेळेस तर आपण बाहेरून आंघोळ करून येतो, आणि जात सुतक महाराज, मृत सुतक 10 दिवसाचा असतो, पण जात सुतक महिनाभरासाठी असतो महाराज. किती महिन्यासाठी असतो. 1 महिन्यासाठी पाळावं लागतं महाराज. असं बाळातपणाचं काम देवाने करावं. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य पण पार्थाचे करीतात. काय महाराज, भगवंतानी प्रेम करावं म्हणून भगवंताचं व्हावं. तुम्ही नवऱ्याचे होऊन पाहिले, 10 वर्षांनी परिणाम तुमच्या समोर आहे. तुम्ही पत्नीचे होऊन पाहिलं, 20 वर्षानंतर तुमच्या समोर त्याचं वास्तव समोर आहे. तुम्ही मुलांचं होऊन पाहिलं, तुम्ही आईवडिलांचं होऊन पाहिलं, तुम्ही तुमच्या समाजाचं होऊन पाहिलं, तुम्ही नातगोत्यांचं होऊन पाहिलं. कोण आहे तुमचं. ज्यावेळेस एकांतामध्ये बसा आणि चिंतन करा, तुमचं मन तुम्हाला सांगेल. तुम्ही गेल्यानंतर काहीच फरक पडणार नाहीये. 10 दिवस फक्त फोटो लागणार आहे. 1 वर्षभर महिन्याचा होईपर्यंत ते फोटो घरामध्ये हॉलमध्ये दिसणार आहेत. आणि मग सुनबाई येणार आहे, म्हणणार आहे अहो झाले आता 1 वर्ष झालं, आता वर्ष श्राद्ध झालं. लोक बाहेरून येतात, आमचे पाहुणे रावळे येतात, आणि देवाचे फोटो तर आहेच ना, कशाला या म्हाताऱ्यांचे फोटो ठेवायचे. आता असं नाही मग काढू ना आपण. तुम्ही वरती ट्रंकेमध्ये ठेवून द्या, आपण चित्रपटात त्यांना काढू. आलं लक्षात. पहिले 10 दिवस तर उठता बसता आठवण येईल, महिनाभरात चुकून माकून आठवण येईल. नंतर तीच माणसं महाराज दुःख विसरायला जातील. 4 महिन्याने नातवाचा वाढदिवस येणार आहे. 6 महिन्याने बहिणीच्या मुलाचं काय असणार आहे, लग्न असणार आहे. आणि हळूहळू वर्षभरात तर मग विचारावं लागतं, काका अहो ती आमची तीत काय होती बरं, वर्ष श्राद्ध करायचे. आणि मग महाराज त्या काकाला तुमच्या घरातल्या आजोबांची तीर्थ काय सांगावं लागणार आहे. सांगावं लागणार की तुमचं हे या तारखेला तुमचं काय आहे, वर्ष श्राद्ध आहे, आणि हे जीवनाचं सत्य आहे, आणि म्हणून भगवंताचं व्हावं. माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा, म्हणून 88ने त्याचं भगवंताचं चिंतन करावं. नाही महाराज, मला बरीचशी मंडळी म्हणतात महाराज तुम्ही आवर्जून असं का करता. एरवी आमचा फोन पण नसतो. तुम्हाला खरं सांगतो, बाबा समोर आहेत. आईंची ज्यावेळेस बातमी कळाली, मला धाडच झालं नाही महाराजांना फोन करायला. मी 15 दिवस तर फोनच नाही केला. 15-20 दिवस झाले माझा. नंतर मग फोन आपण उपस्थित नसल्यामुळे, ती आत्मग्लानी असल्यामुळे काय करावं सहज बाबांनी सकाळी फोन केला, आणि ज्यावेळेस विषय आता निमित्त सापडले, आता सेवेची संधी सापडली ना, आता मी ती जाऊ देणार नाही. आणि मग स्वतःहूनच सांगितलं, बरं एकट्याने करावं ना, तुला काय हाऊस आहे, तू एकटा घरी येऊन प्रवचन कर, ऐकायचे ते ऐकतील. 4 जणांना फोन करणार, महाराज तुम्ही आहे का चला, महाराज तुम्ही आहे का चला, महाराज तुम्ही आहे का चला. महाराज सतरती लोकांस तारयती, नारद भक्ती सूत्र. एक भक्त जर तुमच्या घरामध्ये जन्माला आला, तो एकटा तरच नाही, तुमच्या घराचा उद्धार करतो महाराज. आणि हे वारकऱ्याचं घर आहे महाराज. खूप पुण्यशील आहे महाराज. नवीन पिढी इथं ऐकायला नाही, पण महाराज याच्यासारखं भाग्य नाही महाराज. एखाद्या सज्जनाच्या संतांच्या घरामध्ये जन्माला येणं याच्यासारखं खरोखर भाग्य नाही महाराज. बऱ्याच जणांना पहा, त्या अनाथ आश्रमामध्ये जा, त्यांना विचारा, त्यांना सांगता येणार नाही आपला बाप कोण.
त्यांना सांगता येणार नाही आपली आई कोण आहे. बरीचशी मंडळी महाराज कचरा कुंडीमध्ये त्या बाळाला काय करतात, अर्भकाला काय करतात, टाकून देतात महाराज. किती निदैवी असतील ना ते, त्यांना काही माहिती आपण किती भाग्यवान. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पाहतो मी कुठलेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतली माणसं आहोत. पाहायला गेल्यानंतर इथं आल्यानंतर काय रे बाबा शिवजयंती कधी, काय माहिती बाबा नाही का. आपण किती भाग्यशाली आहोत. अरे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मातीमध्ये जन्माला आलो आणि आपल्या बापदाद्यांनी अशी कारकीर्द करून ठेवली की समाजाने त्याचं नाव घ्यावं. लक्षात घ्या, एखादी सामाजिक गोष्ट तुम्ही करताना कदाचित तत्कालिक वेळेस तुमची प्रत्येक वेळेस दखल घेतली जाईलच अशी नाही, पण दखल घेतली जाणारच नाही असंही नाही. अवघड वाक्य आहे, थोडं सोपं करून सांगतो. सिंधुताई सतपळ म्हणायचे की या ठिकाणी या भारत देशामध्ये तुमचं मोठेपण कळण्यासाठी तुम्हाला मरावं लागेल. कारण भारत देशामध्ये मेल्यानंतर मोठेपण मिळतं. भीमसेन जोशी असो किंवा लता मंगेशकर, मेल्यानंतर भारतरत्न आहे, जिवंतपणी नाही महाराज, जिवंतपणी नाही. पण आपण खरोखर भाग्यवान आहे महाराज, खरोखर भाग्यवान. आणि मी खूप भाग्यवान आहे महाराज. मी माझ्या आजोबांपेक्षा माझ्या ह्या सगळ्या पंचपितरांना मानतो. आणि मी माझे पंचपितर सांगायचे म्हटले तर महाराज ओळखतील महाराज. ते पंचपितर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझे पहिले पितर म्हणजे तुकाराम बुवा, माझ्या शेजारीच राहायचे. आमचं घर माळकरी नाही महाराज, खाणार पिणार. पण तुकाराम बुवांना मुलगा नाही, तुकाराम बुवांना मुलगी नाही. अजून एक कारखान्यामध्ये कामाला होते, त्याला काय कामगार काय म्हणतात त्याला, मिल कामगार. आणि मग ते बंद पडल्यानंतर गावी आले आणि ते तसेच राहिले आणि वृद्ध झालेले होते. आणि मी तिथे सकाळी गेलं का ते अशी ज्ञानेश्वरी घेऊन बसायचे सकाळी. आणि मी लहान होतो, 5वी 7वी ला असल. आणि त्यावेळेस रोज जाऊन तिथे ज्ञानेश्वरी ऐकायचं महाराज. रोज जाऊन ते नाटाचे अभंग वाचायचे आणि मी ते ऐकायचं. आलं लक्षात. दुसरं जर नाव सांगायचं जर झालं तर आमच्या आवडाजी बुवा, आलं लक्षात. तिसरं नाव सांगायचं झालं तर तुकाराम आपले बबन महाराज, पेटी वाजवायचे. काय फार साधक नव्हते पण भजनाची आवड होते, त्यांच्यामुळे मला भजनाची आवड लागली. आलं लक्षात. आणि सगळ्यात मोठं जर नाव घ्यायचं जर झालं या शृंखलेमध्ये तर म्हणजे ह्या सगळ्यांचेच उपकार आपल्यावर आहेत, आपल्या सर्वांवरच आहेत. आलं लक्षात. पण त्याच्यात सगळ्यात मोठे उपकार बाजीरावांचे. काय उपकार आहेत त्याचं कारण आहे, या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त सानिध्य बाजीरावांचं आम्हाला लाभलं. बाजीराव साधे हो, मुळात वारकरी हा साधाच असतो. मुळात जीवनाचं तत्वज्ञान समजून घेण्याकरता फार शिक्षण असावं लागतं असं नाही. कधी कधी सामान्य जी गोष्ट जे सामान्य व्यक्तीला कळते ती मोठ्या माणसाला कळत नाही. आईन्स्टाईनच्या बाबतीतलं उदाहरण सांगू तुम्हाला. आईन्स्टाईनच्या बाबतीतलं उदाहरण तुम्हाला सांगतो की एवढा मोठा वैज्ञानिक पण दरवाजा होता आणि दरवाजाच्या वेळेस त्यांनी काय केलं, त्याच्या घरात एक मांजर होती. सत्य घटना सांगतोय बरं का. मांजर होती आणि तो रिसर्च करायचा, सगळं संशोधन करायचा. आणि ती मांजर सारखी काही ये जा करायची, त्याला काय व्हायचं, व्यत्यय व्हायचा. त्या संशोधनामध्ये काय व्हायचा बाबा, व्यत्यय व्हायचा. म्हणून त्यांनी दरवाजाला काय काढलं, असं छोटस खाली काय पाडलं, बीळ पाडलं, जेणेकरून त्या मांजरीला यायला जायला काय पडावं, सोपं पडावं. आणि मग तो जो कारागीर होता त्यांनी ते असं मांजरीला जाण्या येण्यापुरतं काय पाडलं, बीळ पाडलं. बीळ पाडल्यानंतर तो आईन्स्टाईन म्हणू लागला की एक काम करा, त्याच्या शेजारी एक छोटं काय काढा, बीळ पाडा. त्याने विचारलं मोठं बीळ पाडलं हे ठीक आहे, छोटं कशासाठी. तो म्हणला ते बारका दिल्लासाठी नको का. कोण आहे, जगाने नोबेल पारितोषिक द्यावा एवढा मोठा विद्वान, पण त्याला हे लक्षात यायला तयार नाही की ज्या वेळातून मांजर जाऊ शकते त्या वेळातून पिल्लं नाही जाऊ शकत का. मला सांगायचं की जे जे मोठ्या माणसाला कधी कधी कळत नाही ना, आलं लक्षात, ते कधी कधी कुणाला कळतं, ज्याला आपण सामान्य समजतो अशांना कळतं महाराज. तसं पाहिलं तर काय जीवनचर्या महाराज, सकाळी उठायचं, नाश्ता करायचा. नाश्ता कशाचा, भाकरीचा. बाजरीची भाकर ताराबाईची हातून खायची आणि मग निघायचं. आलं लक्षात. आमच्या रानमळ्यामध्ये आलं लक्षात एकच समाज आहे बरं का. नंतर 2 समाज पाहुणे म्हणून आले, पण मूळ एकच समाज. आलं लक्षात. पाहुणा म्हणून समाज म्हणजे पंचराज कंपनी, म्हणजे
मातंग समाजाची पाहुणी 4-5 घर, आलं लक्षात. आणि अख्खा आमचा जो वस्ती आहे, ती वस्ती महाराज, आता तुम्ही सगळे मंडळी आहेत, आमचे गडाख दादा ऐकताय. वस्ती अख्खी माळ्यांची वस्ती. कोणाची वस्ती? अख्खी माळ्यांची वस्ती. त्याच्यातलं एकटे हे धनगर. तुम्ही म्हणसाल असं कसं महाराज, माळीचे धनगर कसं काय म्हणतात? धनाचे आगर इथे धनगर. काय धन होतं महाराज? शेळ्या होत्या, 5-25 शेळ्या, 2-4 शेळ्या नाही, 5-25 शेळ्या. रोज सकाळी त्या शेळ्या सोडायच्या आणि रानामध्ये चारायला जायचं. दिवसभर ते चारायचे आणि घरी घेऊन यायचं आणि ते बांधायचे. आलं लक्षात. बाजीरावांचं शिक्षण नव्हतं, पण चिंतन खूप होते महाराज. 35-36 वर्ष महाराज कान्होराज महाराज पाठकांच्या दिंडी बरोबर त्यांनी वारी केली. आलं लक्षात. आधी रानमाळा तो कडूस, रानमाळा तो केंदूर, आणि केंदूर ते पंढरपूर. आणि पुढचं सांगतो, तिथे गेल्यानंतर त्यांची वारी संपत नव्हती, परतीची बी वारी करावी लागायची. का तर कान्होराज महाराजांचा पाठकांचा जो विना आहे तो बरेच वर्ष बाजीराव यांच्या बरोबर होता. हे तुम्हाला इतिहास नवीन पिढीला माहिती नसेल. आलं लक्षात. आजही केंदूरमध्ये तुम्ही गेलात आणि जुन्या जाणत्या वारकऱ्यांना जर तुम्ही भेटलात आणि त्यांनी फक्त सांगितलं कुठले तुम्ही रानमेळ्यातले, तर तुम्ही म्हणसाल त्या बाजीरावांची ओळख होत का तुम्हाला? तुम्हाला सांगतील. हे फार मोठं वैभव होऊन गेलं महाराज. वास्तविक केंदूर हे तीर्थ आहे, आणि या तीर्थातल्या पुण्यवान माणसांनी तुमच्या बाबांचं स्मरण करावं, याच्याहून त्या बाबांचं वैभव किती मोठं होतं हे कळलं पाहिजे. पण मी सांगितल्याप्रमाणे की आज खरोखर ही मंडळी महाराज दुर्लभ होत चाललेली आहे. आलं लक्षात. स्वतःला शहाणा समजणारा माणूस हा पदोपदी कलियुगामध्ये भेटेल, पण मला कळत नाही, तुम्ही मला सांगा, असा मिळणारा सज्जन मात्र क्वचितच तुम्हाला मिळेल. त्या सज्जनांपैकी आमचे बाजीराव खूप खूप मोठी माणसं होऊन गेली. दुर्भाग्य असं की या मोठ्या माणसांमुळे आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या या सिनलकरांना थोडीफार मान मर्यादा मिळाली, हा सन्मान मिळाला, हा सांगणारा माणूस शिल्लक राहिला नाही. नवीन पिढीपैकी कोणाला माहिती सुद्धा नाही. आलं लक्षात. काय वैभव काही माहिती नाही. नाही तर आपल्या गावाची विशेषता अशी होती, सिद्धार्थ तू ऐकतोय, 80% 90% माळकऱ्यांचं गाव आपलं. आलं लक्षात. मी एवढं मोठं वैभव असतं, प्रत्येकाला अनायासे मिळत असतं, गेल्यानंतर किंमत कळत असते. आणि ते आता पुढे पुढे कळेलच. कारण भागवत काळच या ठिकाणी सांगतात, वर्षे वर्षे क्रमा जाता मंगलम नाती दृश्यते. वर्ष जसे निघून जातील ना, तर लेखच बापाचं नाव विसरत. हे फार फार वेळ लागणार आहे किंवा काय, अजून नाही महाराज. कलियुग वर्षे वर्षे क्रमा जाता मंगलम नाथ दृश्यते महाराज. नवरदेव चप्पल घालून त्या सप्तपदी चक्कर मारेल यात नवल नाही. ब्राह्मण सुद्धा जीन्स पॅन्ट घालून मंत्र म्हणेल. वर्षे वर्षे क्रमा जाता मंगलम नापी दृश्यते. असू द्या, मला हा सगळा वृत्तांत सांगायचा काय होता. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण पार्थाचे करीत असे. हे त्यांचे उपकार आहेत. आज 1 कोटीच्या घरामध्ये तुम्ही उपस्थित आहात महाराज. मुंबई सारख्या मेन सेंटरच्या ठिकाणी तुम्ही इथं राहताय महाराज. बिल्डिंगची माणसं सुद्धा तरसतात, आपलं घर कुठं असावं? म्हाडामध्ये असावं. का म्हाडामध्ये असावं? कारण म्हाडामध्ये गावचा सुगंध आहे आणि शहराची हवा आहे. त्याला लक्षात. हे म्हाडाचं वर्णन करण्यासाठी मला प्रवचन द्या, मी सांगतो तुम्हाला. असू द्या. भगवान परमात्म्याने ही सेवा करून घेतली. गंगा भागीरथी ताराबाई बाजीराव सिनलकर आणि आमचे पूर्वज बाजीराव या दोघांच्या चरणी मी समर्पित करतो. ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात की हे नवल आहे की एवढा मोठा भगवान परमात्मा अर्जुनाची सेवा करतो, आणि हे मला पाहिलं. खरंच भगवंताचं भक्तांवर काय आहे, प्रेम आहे. भक्तांनी पण लक्षात ठेवा, भगवंताचं प्रेम आहे. भगवंत तुम्हाला सांभाळतोय, सांभाळील, काळजी करू नका. निश्चिंत होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. पुंडली करू हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,